भागात पाऊस नाही त्या जिल्ह्यासाठी सांगतो की म्हणजे नगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्ह्याचा काही भाग या सर्व शेतकऱ्यामध्ये बऱ्याच मध्ये 10-12 दिवसापासून काही भागात पाऊस पडलेला नाही, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आज तुमच्या इकडे म्हणजे नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली दिसत. 29 तारखेला 29 जूनला आज थोडा दिसत, 30ला आणखीन वाढणार आहे. मात्र 1, 2, 3ला मग संपूर्ण भागामध्ये तुमच्या नगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा या भागात पाऊस पडलेला दिसत. म्हणून ह्या 4 जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांनी अंदाज दिला. त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे 29 जूनला म्हणजे आज तिकडे पाऊस पडणार आहे. पण 1 तारखेपासून 1 जून 2, 3 1, 2, 3 जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भ, पूर्व विदर्भ 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भ 5, 11 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं अतिवृष्टी होणार आहे, कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे. चंद्रपूरकर देखील खूप पडणार आहे, नागपूरकडे देखील खूप पडणार आहे, अमरावतीकडे जोरात पडणार आहे, अकोल्याकडे जोरात पडणार आहे, वाशिम जिल्ह्यात जोरात राहणार आहे, हिंगोलीकडे राहणार आहे. त्याच्यानंतर अकोला, बुलढाणा जास्त राहणार आहे, जळगाव जामोद घाटाच्या खाली जास्त राहणार आहे, जळगावला जास्त राहणार आहे. तिकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याच्यामुळे जालन्याला देखील पाऊस पडणार आहे, संभाजीनगरला देखील पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू. पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आज 29 जूनपासून म्हणजे आज देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे. सांगलीकडं, साताऱ्याकडं, त्याच्यानंतर पंढरपूरकडे देखील, नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यात खूप पूर्ण येत आहेत, धाराशिवच्या देखील येत आहेत की पाऊस नाही, म्हणून त्यांच्या देखील आज सुरुवात होणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावरल्या भागातल्या सर्व जनतेला आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी घाटमाथ्यावरला पाऊस मात्र कायम चालूच राहणार आहे, ते काय बंद होणार नाही. म्हणून हे त्यांनी लक्षात घेतलं आहे. त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पाऊस सुरू राहणार आहे, त्यांचा पाऊस काही बंद होणार नाही. म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घेतला. धुळे, नंदुरबार, जळगाव या चाळीसगाव, पारोळा या ठिकाणी देखील ह्यामध्ये 29 आजपासून 29 जूनपासून तर 3 जुलैपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. हे झालं आता संपूर्ण जिल्ह्याचं सांगितलं. त्याच्यानंतर आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर गुजरात आणि राजस्थान आहे. म्हणजे यामध्ये 29 पासून तर 3 जुलैपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर उभी होणार आहे. म्हणून हे त्यांनी लक्षात द्यायचं. पण राज्यात याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस भाग बदलत येणार आहे. म्हणूनही हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर 10 जुलै ते 15 देखील राज्यात पाऊस असणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात असा एकदम 1 महिन्याचा, 15 दिवसाचा, 20 दिवसाचा खंड पडणार नाही. पाऊस येतच राहणार. आज ह्या भागात राहिला तो दुसऱ्या भागात राहील, पण राज्यात पाऊस कंटिन्यू चालूच राहणार आहे. खंड कसा असतो तुम्हाला सांगतो. आतापर्यंत मागचे जे खंड होते 20 दिवस महाराष्ट्रात कुठंच पाऊस पाहायला भेटत नव्हता, त्याला खंड मानतात. पण 1-2 दिवस पाऊस उघडत नाही त्याला लोक खंड मानतात. म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात पाऊस पडतच राहणार आहे, फक्त वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे. हे सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि हे जे अंदाज दिला आहे गेल्या वर्षी देखील या करंजी घाटामधूनच अंदाज दिला होता आणि त्यावेळेस देखील असाच पाऊस नव्हता. म्हणून योगायोगानं म्हणलं या ठिकाणी जात असते. बीडून बघितल्याच्यानंतर म्हणलो की आता बीडवाल्याला आनंदाची बातमी, नगरवाल्याला आनंदाची बातमी, धाराशिवला आनंदाची बातमी, लातूर जिल्ह्याला आनंदाची बातमी.